मुंबई के गेट ऑफ इंडिया से एलिफेंटा जा रही बोट नेवी के जहाज से टकराकर डूब गई, जिसमें 13 लोगों की जान चली गई। उसमें से एक ठाणे जिले के बदलापुर के रहने वाले नेवी कर्मचारी मंगेश महादेव केलसीकर भी शामिल हैं, जिनकी उम्र 33 साल के आसपास बताई जा रही है। बता दें कि बुधवार को मुंबई के गेट ऑफ इंडिया से एलिफेंटा जाने वाली नीलकमल नाम की बोट को नेवी के जहाज से टक्कर लग गई, जिससे नेवी के कर्मचारी मंगेश केलसीकर समेत 13 लोगों की जान चली गई। यह दुखद खबर सुनते ही बड़ी संख्या में मंगेश के रिश्तेदार, पड़ोसी और मित्र बदलापुर स्थित उनके आवास पर एकत्रित हो गए। परिवार में मंगेश की मां, भाई, पत्नी और एक 5 साल का बेटा है। मंगेश की पत्नी दूसरी बार गर्भवती है। मंगेश अपने परिवार में एकमात्र कमाने वाला व्यक्ति था और उस पर घर की सारी जिम्मेदारी थी। उसके अचानक चले जाने से परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। पूरा परिवार बड़े सदमे में है। मंगेश के परिजनों ने मांग की है कि राज्य और केंद्र सरकार मंगेश के परिवार को आर्थिक मदद दे। हे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी। आणि आम्ही कसं आमचं नेहमीचं उठणं बसणं आहे आणि त्यांना आम्ही एका हाकेवर त्यांना कधी हाक मारली ना, मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर ते कधीही आम्हाला त्यांनी नाही ही गोष्ट कधीच बोलले नाही। ते खूप चांगले होते। त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवतसुद्धा नाही आहे। आणि प्लीज जी काही मदत होईल ना, सगळ्यांकडून आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, प्लीज त्यांना काही मदत करा तुम्ही। राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्याकडूनही होईल सगळ्यांनी मदत करा। इथले लोकल पॉलिटिक्स आहेत त्यांनी केली तरी काही वाईट नाही आहे, प्लीज करा तुम्ही मदत। ताई, मंगेश यांचा स्वभाव कसा होता आणि काय तुम्ही शेजारी म्हणून त्यांच्याबद्दल सांगा? खूप छान होता, मनमिळावू होता, प्रत्येक कार्यामध्ये सरशीने सहभागी व्हायचा। खूप मनमिळावू पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही, 30 ते 33च्या आसपास असेल। त्याच्यानंतर त्याची एक पत्नी, एक छोटं बाळ आहे त्याचं 5 वर्षाचं आणि आता ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी। तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा। म्हणजे सगळ्यांचा हात जोडून तुम्हाला विनंती आहे। त्या मुलीच्या मागे कोणी नाही, तिला सासरे नाही आहेत, तिला वडील नाही आहेत, त्या घरी कोणी नाही, ती खूप एकटी पडलेली आहे मुलगी।